नमस्कार, माझं नाव मृदुला वसंत जोशी. आम्ही मूळचे चंद्रपूरचे आहोत राहणारे. ॲक्च्युली माझ्या आईला डिसेंबर 20 मध्ये कॅन्सर, ही माझी आई आहे, हिचं नाव रेखा वसंत जोशी आहे. आणि माझ्या आईला डिसेंबर 20 मध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला, ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. त्याच्यानंतर आम्ही ॲडव्हान्स टेस्ट जेव्हा केला तेव्हा आम्हाला कळलं की तो कॅन्सर फर्स्ट स्टेजचा नसून तो फोर्थ स्टेजला गेलेला आहे आणि तो लंग्समध्ये देखील ग्रो व्हायला सुरू झालेला आहे. त्यानंतर आम्ही NCIला ॲडमिट झालो, म्हणजे आईला ॲडमिट केलं आम्ही. तिथे आईवर उपचार सुरू झाले. त्याच्यानंतर त्यांनी 5 रेडिएशन्स दिले. त्याच्यानंतरही तिला काहीही फायदा झाला नाही, कारण की तिला खूप पाठीचं दुखणं होतं, पायाचं दुखणं, कारण तिचा सगळ्या बोन्समध्ये तो स्प्रेड झालेला होता. त्यानंतर जेव्हा डिस्चार्ज होऊन आम्ही घरी येत होतो तेव्हा माझ्या आईच्या मैत्रिणीचा कॉल आला की मृदुल असं आहे, एक DGC नॅचरोपॅथी सेंटर म्हणून हार्ट अँड कॅन्सर केअर सेंटर आहे. तिथे बरेच लोक ज्यांचा कॅन्सर निगेटिव्ह आलेला आहे असे बरेच लोक आहेत, तर तू तिथे एकदा जाऊन भेट. मग आम्ही डोनेकर सरांकडे गेलो, आम्ही त्यांना व्हिजिट केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की काय ट्रीटमेंट करायची काय. आम्ही ॲलोपॅथीसोबतच आम्ही डोनेकर सरांची ट्रीटमेंट सुरू केली आणि अगदी 3.5 महिन्यातच आईचा कॅन्सरचे जे रिपोर्ट्स आहेत ते अगदी निगेटिव्ह आलेले आहेत. तर जर तुमच्या ओळखीमध्ये किंवा परिजनांमध्ये कोणीही कॅन्सर डिटेक्ट झालेले असतील तर प्लीज ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कारण की कॅन्सरमध्ये ॲलोपॅथीमध्ये कॅन्सरसाठी अजून तरी सध्या तरी तितके उपाय निघालेले नाही आहेत. आणि ॲलोपॅथीमध्ये जाऊन आपण शरीरावर किमो घेतो, किमोचे वाईट परिणाम होतात. त्यापेक्षा एकदा तुम्ही जर आयुर्वेदाकडे जर गेले तर खूप चांगलं आहे आणि सरांचे उपाय खूप चांगलेले आहेत. ते 24 आवर्स पेशंटसाठी अवेलेबल असतात. तर प्लीज तुम्ही एकदा त्यांना पत्ता सांगा की आणि तुम्ही नक्की त्यांना भेट देऊ शकता. आणि सरांचं नाव आहे डॉक्टर दिलीप डोनेकर. हे भगवान नगरला आहे, नागपूरला, रामेश्वरी रोडवर, DGC नॅचरोपॅथी कॅन्सर अँड हार्ट केअर सेंटर. थँक्यू.